करायचा। बागलाण तालुक्यात लघु उद्योगासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या शुभम प्रकाश देवरे राहणार सोयगाव मालेगाव या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे। मुंजवाड येथील रत्ना राजेंद्र शेवाळे यांनी स्वतःसह बागलाण तालुक्यातील मुंजवाड, दरहाणे, पिंपळदर, मोरेनगर, मळगाव, मुल्हेर, चौधाने आणि जायखेडा येथील एकूण 135 महिलांची फसवणूक झाल्याबाबत दिनांक 26 मे 2025 रोजी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार रत्ना शेवाळे या कंधाणा फाटा येथे भाजीपाला दुकानावर असताना शुभम देवरे हा त्यांच्या संपर्कात आला। त्याने महिलांना लघु उद्योग सुरू करण्यासाठी 1 लाख रुपयांचे मुद्रा कर्ज मंजूर करून देण्याचे आणि त्यावर 35% अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले। त्यावर विश्वास ठेवून 135 महिलांनी प्रत्येकी 4,000 रुपयांप्रमाणे एकूण 5,40,000 रुपये त्याच्याकडे दिले। तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स व 2 फोटो जमा करून घेतले। 1 महिन्यात कर्ज मंजूर होऊन रक्कम खात्यात जमा होईल असे आरोपीने सांगितले होते। मात्र कर्ज मंजूर झाले नाही आणि घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नाही। महिलांनी वेळोवेळी संपर्क साधला असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले। त्यानंतर रत्ना शेवाळे यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता। पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर मोरे, विशाल जाधव, पोलीस नाईक नितीन जगताप व पोलीस अंमलदार सिकंदर कोळी यांच्या पथकाने 7 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेत सापळा रचून दिनांक 31 जानेवारी रोजी त्याला अटक केली। सुरुवातीला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती। आज पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायमूर्तींनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी नाशिक जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सटाणा पोलीस करत आहेत।